आपण सध्या आहोत इंदापूरमध्ये। खरं तर इंदापूरच्या राजकारणाची चर्चा यंदा राज्यभर रंगली। त्यांचं मुख्य कारण म्हणजे ज्या प्रकारचं नाराजी नाट्य इंदापूरमध्ये पाहायला मिळालं। विशेषतः आपल्यासोबत जे आहेत एक राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते अशी ज्यांची ख्याती होती, ओळख होती, त्यांनी राजीनामा दिला। आता भीमा कृष्णा आघाडीमध्ये त्यांचा एक मुख्य चेहरा म्हणून ते समोर येत आहेत। प्रदीप गारडकर सर आपल्यासोबत आहेत। नेमकं काय सांगाल, आता ही निवडणूक आहे, तब्बल 8 वर्षानंतर नगर परिषदेची निवडणूक होत आहे। विकासाचं नेमकं आपलं व्हिजन काय? विकासाचं विजन हे शहर माझं आहे, मी जन्मच माझा इथला आहे, त्यामुळे हे होम पिच आहे। आणि ह्या शहरामध्ये काय असावं काय नसावं लहानपणापासून आम्ही शहरामध्ये पाहत आलेलो आहे। त्यामुळं इतरत्र सगळीकडं फिरत असताना त्या पद्धतीचं शहर आपल्याला उभं करता येतं का, ही धडपड स्वाभाविकपणे मी आजपर्यंत करत आलेलो आहे। गेली 45 वर्ष सार्वजनिक जीवनात अनेक सामाजिक, राजकीय, धार्मिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, काय क्रीडा क्षेत्र असेल, सर्व क्षेत्रामध्ये या शहरामध्ये आम्ही काम केलं आहे। शहराची जडणघडण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळं शहरामध्ये नगरपालिका हे सत्तेचं साधन नाही, हे सेवेचं साधन आहे असं समजून मी या ठिकाणी काम केलं आहे। मी नगराध्यक्षपदी 92 ते 97 होतो। अनेक वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवले की जे त्या काळच्या महाराष्ट्र सरकारने उचलून धरले। अशा अगदी महत्त्वाचा मुद्दा आहे। खरं तर गारडकर सरांनी आता एक मुद्दा मांडला आहे की नगर परिषदेची सत्ता हे सत्तेचं साधन नसून सेवेचं साधन आहे। प्रत्येक लोकप्रतिनिधी खरं तर याची दक्षता घेणं आवश्यक आहे। एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आता मागच्या काही दिवसामध्ये ज्या घडामोडी घडल्या, खरं तर आपण राजीनामा दिलात, तडकाफडकी राजीनामा, त्यानंतर आपण हा निर्णय घेतलात। नेमकं मूळ कारण काय होतं? एवढे आपण निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून आपली ओळख आहे राष्ट्रवादीमध्ये, आजपर्यंत आपण चांगलं काम केलं इंदापूरमध्ये, असा निर्णय का घ्यावा असा वाटला? या लोकशाहीमध्ये 2 पद्धतीचं राजकारणामध्ये काम चालतं। एक संघटनात्मक चालतं आणि एक शासकीय प्रशासकीय माध्यमातून चालतं। जे आमदार खासदार निवडून जातात त्यांना आपण सगळं त्या ठिकाणी ते बसून कायदेमंडळात काम करतात आणि त्यांना तिथं पाठवण्यासाठी संघटना काम करते। तर माझं पूर्ण 45 वर्षाचं जे सार्वजनिक जीवन हे संघटनात्मक कामात गेलेलं आहे। त्यामुळे मी सातत्यानं संघटनेचा विचार करत गेलो आणि संघटना कशी बळकट करायची, तिथला असलेला कार्यकर्ता हा सामान्य आपल्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा निर्णय डावलावा असं का वाटलं? म्हणजे असा निर्णय काय झाला? आपली अजित पवार यांच्याशी काही चर्चा झाली त्यावेळेस काय झालं होतं नेमकं बैठकीमध्ये? मी त्या विषयाकडे जातो, पण थोडीशी पार्श्वभूमी सांगतो की संघटनात्मक काम करत असताना अनुभव मी असा घेतला की ज्या वेळेला कुठलाही उपक्रम, कार्यक्रम, संघर्ष तर रस्त्यावरती कार्यकर्त्याला आणावं लागतं। आणि मग तो कार्यकर्ता जेव्हा ती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत किंवा इतरत्र जेव्हा त्याला ताकद द्यायची वेळ येते त्यावेळेला तिथं पैसेवालाच पाहिजे असा जर हट्ट सत्ताधारी लोकांनी केला, नेत्यांनी जर केला, तर संघटना चालवणाऱ्या माणसाची गोची होते। हा मुद्दा थोडक्यात इतका मोठा झाला की एकेकाळचे आपले प्रतिस्पर्धी राजकीय विरोधक म्हणायला हरकत नाही, तब्बल 20 वर्षापासून किंवा त्याहून अधिक कदाचित हर्षवर्धन पाटील यांच्याशी आता आपण जुळून घेतलात। हे कसं जुळून आलं किंवा भविष्यात आपली आगामी वाटचाल नेमकी कशी असणार आहे? यामध्ये जुळून घेण्याचा विषय नाही, काय असतंय तुम्ही नीट लक्षात घ्या। आता युती आघाडीचं सरकार चालतंय, कुठले राजकीय विचार कुठं राहिले, पण सगळ्यांनी एकमेकाशी वरती जुळून घेतलं तर आम्ही इथं खाली जुळून घेतलं तर कोणाला वाईट वाटायचं काही कारण नाही। आज या लोकांचं परत अजून कोणाशी काही जुळेल, मग आम्ही काही नुसता संघर्षच करत बसायचं? आणि केला ना, नाही केला असं नाही, आपल्याला सगळं आमच्या तालुक्याला माहिती आहे टोकाचा संघर्ष मी हर्षवर्धन पाटलांच्या विरोधात केला आहे। आणि या ठिकाणी जे काही निवडून आणले बर्णे मामांना त्यामध्ये सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा माझा आहे। ती 75,000 मतं मी कुठलीही कंडिशन न ठेवता त्यांच्याकडे डायव्हर्ट केली आणि त्या ताकदीवरती 4 वेळेला त्यांना निवडून आणलं। थोडक्यात काय तर राष्ट्रवादी पक्षामध्ये निष्ठावंतांवर अन्याय होत पैसेवाला उमेदवारी दिली गेली असा आपला आरोप आहे। आता मुद्दा आहे की असा एक प्रश्न पडतो जनतेला की आगामी काळात भाजपकडे काही वाटचाल असा काही विषय आहे आपला? नाही, लोकांना तसं वाटणं स्वाभाविक आहे, पण आमचा विषय आत्ता हा स्थानिक असलेल्या या विकास आघाडीच्या बाबतीत, कृष्णा भीमा विकास आघाडीच्या बाबतीत आहे आणि हाच प्रयोग आम्ही तालुक्यातही करणार आहोत। हे यामध्ये कुठल्या पक्षात जाण्यासाठी म्हणून काही हा काही विषय चाललेला नाही। तिथं तुम्हाला माहिती करता सांगतो, अगदी मागच्या 10 दिवसापर्यंत जर जिल्ह्यात तुम्ही माहिती घेतली तर अजितदादाचं नेतृत्व कसं चांगलं आहे
राष्ट्रवादीची ताकद कशी वाढवायची या विषयावरती मार्गदर्शन करत मी फिरलो आहे. माझ्या सभा माझी भाषणं ऐका, त्यामध्ये काय दे. पण संघटनात्मक काम करणारा कार्यकर्ता त्याचं जे दुःख आहे ते दुःख जर नेत्यांनी समजून घेतलं नाही तर ते आत्ताच आहे. माझं म्हणणं इथं काय होतं की जो तुम्ही आज ज्याने आजपर्यंत कामच केलं नाही पक्षाचं, कायम विरोधक आहे, त्याला तुम्ही घ्यायचं आणि त्याला थेट नगराध्यक्ष. इथं कार्यकर्त्याची फौजच्या फौज उभी आहे, ताकदवान चांगले कार्यकर्ते इथं नगराध्यक्षपदाला. मला इच्छा नव्हती उभा राहायची. शेवटी गारडगरजी यांच्या सांगण्यावरून सारेक असा लक्षात येतो की संघटनात्मक दृष्टीने राजकारण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्या इतर पदांपेक्षा. तर गारडगरजी यांनी खरं तर या इंदापुरातील नेमकं त्यांचं विजन काय विकासाच्या दृष्टीने याबद्दल सविस्तर मुद्दे मांडले.